राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षीच होण्याची शक्यता आहे। मुदत संपलेल्या 20 जिल्हा परिषदा, 211 पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढील वर्षापर्यंत लांबण्याचे संकेत आहेत। एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत असे निर्देश असल्यानं महाराष्ट्रातील निवडणुकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील 105 नगरपंचायतींची मुदत 2 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता व्यक्त होते। संदीप राजगोळकर अधिक माहिती देत आहेत। संदीप, प्रसन्न, प्रामुख्याने दोन गोष्टींमुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। एक म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं सगळ्या राज्यातल्या राज्य निवडणूक आयोगांना निर्देश दिलेले आहेत की एसआयआरची प्रक्रिया झाल्याशिवाय कुठल्याही निवडणुका घेऊ नका, मग स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा त्या राज्यांची विधानसभा निवडणूक असेल। आणि दुसरं महत्त्वाचं, कर्नाटकमधल्या 5 शहरांच्या महापालिका निवडणुकांसंदर्भातलं एक जी सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पार पडली 2-3 दिवसांपूर्वी। आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं की एसआयआरची प्रक्रिया झाल्याशिवाय त्या कर्नाटक राज्यातल्या राज्य निवडणूक आयोगाने ह्या निवडणुकांच्या त्या घेऊ नयेत। या दोन्हीमुळेच महाराष्ट्रातल्या देखील सगळ्या निवडणुका आता प्रलंबित ज्या निवडणुका होत्या, मुदत संपलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत्या, त्या आता नवीन वर्षातच होणार आहे। त्यामुळे 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुका या वर्षामध्ये होणार नाहीत, हे आता स्पष्ट झालेलं आहे असं म्हणता येईल। त्या पुढच्या वर्षीच होणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, जवळपास 105 नगरपंचायतींची मुदत जी आहे ती फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे। त्यामुळे ज्या वेळेला पहिल्या 2-3 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये 3 किंवा 4 राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते आणि त्याच वेळेला महाराष्ट्रातल्या या उरलेल्या नगरपंचायती 105 आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार पडू शकतात। आता एसआयआर मधले अनेक घोळ समोर येत आहेत, राजकीय पक्षाचे त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आपल्याला माहिती आहे। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल हे वादात सापडलेले आहेत। मात्र सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका पुढे जाणार असल्यामुळे अजूनही ज्या जिल्हा परिषदांवर प्रामुख्यानं प्रशासक नेमलेले आहेत किंवा पंचायत समितींचा कारभार जो आहे तोही प्रशासकांच्या हातामध्ये आहे, तो अजूनही कायम राहणार आहे असं म्हणता येईल। आणि त्यामुळेच 2027च्या फेब्रुवारी नंतरच या सगळ्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहेत। प्रसन्न, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे आता या निवडणुका पुढील वर्षीच पार पडतील असं दिसतंय। त्यामुळे या वर्षामध्ये तरी कोणत्याही निवडणुकीचा बार उडताना दिसणार नाही। धन्यवाद।